जय श्रीराम। सवाई सर्जाचा पुणे जिल्हा परिषद आणि पुरंदर तालुका पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भानं आज खऱ्या अर्थानं वीर भिवडी गटाच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारा समारंभ आपल्या सर्वांचं दैवत सवाई सर्जाच्या प्रांगणामध्ये त्यांना नतमस्तक होऊन आदरणीय या तालुक्याचे लोकभिमुख माजी आमदार सन्माननीय संजयजी चंदोबा जगताप आणि त्याचबरोबर माजी आमदार आदरणीय अशोकराव टेकावडे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी फोडला गेला। त्या निमित्तानं आपण सर्वजण भाजपा पक्षावरती प्रेम करणारे सर्वच मान्यवर उपस्थित आहात। विचारपीठावरती माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली। त्या सर्वांचाच नामोल्लेख करणं आवश्यक आहे, पण मी आपल्या सर्वांनाच आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित आदरणीय माता भगिनी मित्रमंडळ तरुण सहकाऱ्यांनो, खऱ्या अर्थानं भाजपामध्ये येऊन उमेदवारी घ्यावी ही मनोकामना नव्हती, तर खऱ्या अर्थानं सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना 1994 साली कामाला सुरुवात केली। मित्र 32 वर्ष त्या ठिकाणी काम करत होतो। गावच्या दूध संस्थेपासून पंचायत समितीचा सभापती माझ्या मिसेसच्या नावाने त्या ठिकाणी काम करत होत्या। तालुक्याचा एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि संपूर्ण ही प्रवास सामान्य जनतेच्या हितासाठी ज्या वंचित घटकाच्या पर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे। पदे येतात पदे जातात, 5 वर्षांनी त्या ठिकाणचं भिंतीवरचं चित्र बदललं जातं, पण माणसाच्या मनामध्ये राहण्यासाठी काम करावं लागतं आणि ते काम सातत्याने आम्ही करत होतो। ज्यावेळेस आम्ही दादारावांच्या बरोबर काम करत असताना आवर्जून सांगावं वाटतं, या आपल्या तालुक्याचे शिक्षण महर्षी आणि खऱ्या अर्थानं सहकाराची मूर्तमोड ज्यांनी रोवली ते वंदनीय आदरणीय चंदोबा जगताप यांची आठवण येते। ते नेहमी म्हणायचे, तुम्ही कुठेही काम करा पण राजा माझ्याकडे एकदा येऊन काम कर। मी कसा आहे लोक सांगतात चुकीची, पण मी कसा आहे एकदा माझ्याजवळ येऊन पहा। आणि त्या अनुषंगाने आमच्या वरुणे साहेबांना ती आठवण माहिती आहे की आमची पानवडी विकास सोसायटी आणि एकतकृती सोसायटी त्या ठिकाणी लिक्विडेशनमध्ये दादागिरी होती आणि त्या सोसायटीचे थकबाकी थोड्या रक्कम होत्या, पण काकांनी स्वतः भरल्या आणि त्यावेळेस काकांना सांगितलं, आमचे बबलू या ठिकाणी चेअरमन काम करतात पानवडीच्या विकास सोसायटीचे, की काका जोपर्यंत तुमच्या कुटुंबातला तुमच्या विचाराचा माणूस त्या फेडरेशनवरती जाईल PDC बँकेच्या, तर माझ्या गावचा मी कधीही तुम्हाला अडवा येणार नाही, तो उमेदवार तोपर्यंत तुमच्या विचाराचा असेल। एवढी अफाट विश्वास ठेवणारी माणसं दुसरी काम करायला सुद्धा आपण पाहिली। ज्यावेळेस सरांचं 19ला मी समोरच्या उमेदवाराचा प्रचार करत होतो आणि सर त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेवरती पोहोचले आणि तिसऱ्या दिवशी मला फोन केला की भाऊ आपली मैत्री कायम राहील, तुमच्या राजकीय प्रवासाला मी कुठे अडथळा निर्माण करणार नाही। अशी मोठ्या मनाची माणसं, राजकारणापलीकडे त्याची दूरदृष्टी असते, अशी माणसं ज्यावेळेस आपल्याला लाभतात तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागतं। याच ठिकाणी आमचे चेअरमन संतोषजी धुमाळ या ठिकाणी काम पाहत होते देवस्थानचं, 50 लाखाचं काम होतं। एका आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या नावावरती काम घेतलं, 15% बिल आमचे तानाजी धुमाळ त्या ठिकाणी आहेत। फाउंडेशनचं काम केलं, ते त्या माणसाने काम केलं नाही, 6-7 लाख रुपये तोटा करून सरांनी सांगितलं, भाऊ तुमच्या नावावरती काम आहे, तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल। आमचा अभिजित आणि संतोषराव म्हणले की भाऊ देवस्थानचं काम आहे, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही, तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आपल्या श्रीनाथ महाराजांची ताकद मिळेल आणि ते काम सरांच्या शब्दगताने चेअरमन आणि यांच्या मार्फत आपण पूर्ण केलं। म्हणजे असे अनेक काम आपण करत असताना एकच उदाहरण देतो की सर अनेक आपल्या तालुक्याच्या विकासावर तुम्ही बोलणार आहेत। गेल्या काही आठवड्यात 4-5 दिवसापूर्वी 19 ते 22 पर्यंत आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये सायकल ट्रॅक गेला। मित्रांनो 4 सायकल ट्रॅक त्या ठिकाणी होते, 4ही सायकल ट्रॅकचं त्या ठिकाणी 100 किलोमीटरचं त्या ठिकाणी अंतर होतं, पण सर सासवड कालदरी परिंच आणि वाला ह्या रूटच्या ऐवजी तो रूट एक शॉर्टकटच्या मार्गाने वाल्यापर्यंत होता। पण माझ्यासारखा कार्यकर्ता आता भूषणनी सांगितलं
की पांगार ते हारगोड रस्ता आराखड्यामध्ये बसवला. सर त्या ठिकाणी आमदार होते, सरांनी सुद्धा मोठ्यापणाने त्या रस्त्याला मान्यता दिली आणि 3 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम पूर्ण होते. त्या दृष्टीने अधिकारी मित्राशी चांगले संबंध असणारे आणि स्वतः मी मित्र हो, काही लोकांना माहीत नसल, मी सुद्धा स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्या दृष्टीने मी काम करत असताना त्या अधिकाऱ्याची मैत्री होती. त्यांनी सांगितलं, भाऊ असे असे रस्ते तुमच्या भागातले होणार आहेत. त्याला म्हटलं, अरे मी किती प्रयत्न करतो पण माझी छोटी गावं आहेत, वाड्या वस्त्या छोट्या आहेत आणि फार मोठा गरजेचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यासाठी आम्हाला निधी पाहिजे. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर डोडी साहेब आहेत, यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्हा पर्यटनदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि त्याचबरोबर दळणवळणाची साधनं झाली पाहिजेत. या दृष्टीने सायकल ट्रॅकची निर्मिती केली. शासनाच्या बजेटमध्ये खडखडाट आहे, काहीतरी त्यांनी प्लॅन करून फडणवीस साहेबांनी सांगितले की लागल तो निधी देतो, पण त्या ठिकाणी कामं करा आणि त्याच दृष्टीने तो रस्ता आपण सासवड, कालदरी, परिंचे या भागातनं आपण वाहल्यापर्यंत नेला. काही लोकांना मंजूर टेंडर जर सांगितलं, ते म्हणले काय 5 ते 6 फुटाचा सायकल ट्रॅक कशाला करताय आपल्या भागात. आणि आज 30 लोक गप्पा आणतात. यांना आम्ही सभापती केलं, तालुका अध्यक्षपद केलं, तालुक्याचा मिनी आमदार म्हणून संबोधलं. अरे माझ्यामध्ये दमक होते म्हणून स्वर्गीय दिलीप बाबा यादव यांनी बोटाला धरून पंचायत नेलं. त्या माणसाने तालुक्याचा अध्यक्ष स्वतःकडे होतं, ते माझ्याकडे दिलं. तर त्या माणसाला माहिती होतं हा माणूस नक्कीच समाजाचा प्रतिनिधी करण्यासाठी लायक आहे आणि त्याच माणसाला मी तिकीट मागत होतो. पण तुम्ही कशा प्रकारे त्यांच्याशी वागलात अख्ख्या समाजाने त्या ठिकाणी पाहिलं. मला सांगतात, मी दोन महिन्यापूर्वी 3 वेळेस शब्द दिलाय, मी शब्दाचा पक्का आहे, शब्द पाळेल. नाथ मस्कोच्या समोर उभा राहिलोय आणि तीच व्यक्ती आबांच्या मैत्रीशी म्हणते की मी आबांना दवाखान्याचा शब्द दिलाय की आबा तुम्ही लढणार आहात, तुम्ही जिंकणार आहात, जिल्हा परिषद तुम्हीच जाणार आहात. त्यावेळेस तुम्ही दिलेला शब्द कसा मोडला. मग माझ्याच बाबतीत तुम्हाला शब्द मोडायची कशी वेळ आली. माझं गाव छोटे, मोठ्या गावात बदलली पाहिजे. आज तुम्ही कोळवेरे आणि निरा गटामध्ये जा, नावडी किती मोठं गाव आहे, तुम्ही दिली ना उमेदवारी तिथं. आज तुम्ही बेलसर महासमय जा, तिथं वाढवला तुम्ही उमेदवारी दिली ना, तिथं कुठं तुम्ही मोठं गाव पाहिलं. मग जर माझ्याच बाबतीत लोकाभिमुख कार्यकर्ता असेल, लोकांच्या मध्ये माझं जर माझ्या कामात लोक मला मानत असतील, तर तुम्ही त्या ठिकाणी मला अडवणार आहात का. भगवानाच्या दरबारामध्ये देर नाही पण अंधेर नाही पण देर नाही आणि त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी संजय सरांच्या मध्ये उमेदवारी मिळाली. दुसरी गोष्ट, पाठीमागच्या 2 दिवसामध्ये फेसबुकवरती फिरतोय मित्रांनो, असं सांगितलं जातं माझ्या गावची माणसं या ठिकाणी हजर आहेत, ती बोलले असते, सांगितलं असतं. 1995 पासून गावच्या विकासासाठी निधी आणत असताना संजय सर आमदार असताना तेवढाच निधी बोंगोली फाट्यापासून भैरवाडीपर्यंतचा रस्ता, बांदरवाडीपासून पाडवडीपर्यंतचा रस्ता आम्ही हयातभर पाहिलं. एकाही माणसाला एकावर डांबरीकरण करता आलं नाही. ते सरांनी डांबरीकरण करून दिलं. BM आणि BC काय असतो तो पहिल्यांदा डोंगरीवाला दाखवला. PMच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने काम करत मी पायथ्यापर्यंत रस्ता नेला. पायथ्यापर्यंतचा गावापर्यंत रस्ता मागोमागो दमलं, पण त्यांना ते करता आलं नाही, कारण त्यांची काय वृत्ती होती माहीत नाही. आणि तीच माणसं सांगतायत यांना अध्यक्ष केलं, सभापती केलं आणि ह्यांच्या काळामध्ये एवढा विकास या नेत्यांनी केला. काही रुपयाचा निधी केलेला नाही. करण्याचं जमक माझ्यामध्ये होती, मी ती ठिकाणी केली. आज तुम्हाला समोरचा उमेदवार सांगतोय, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 50 तिकीट दिलं होतं, तुम्हालाही त्या ठिकाणी निवडून आणलं, तुम्हालाही खुल्या वर्गामधल्या आरक्षणामध्ये सभापती केलं. सभापतीच्या पाय उतारल्यानंतर काकी आमच्या या ठिकाणी साक्षीला आहेत. तिन्ही सभापती पाय उतारल्यानंतर पुढच्या काळामध्ये मिटिंगला सुद्धा हजर नाहीत, काकी समोर हजर आहेत. तुम्हाला जर त्या ठिकाणी 60 महिन्याकरता त्या पदावरती पाठवलं होतं, त्या सभागृहात पाठवलं होतं, त्या सामान्य जनतेची सेवा करायला पाठवलं होतं, त्यावेळेस तुम्ही पदावर केल्यानंतर 30 महिने मिटिंगला उपस्थित राहू शकला नाही. आमच्या काकीने सांगितलं, भाऊ काय चाललंय. काकी म्हणलं, सगळीच लोक आपली घरी जाऊन कृष्णवती सह्या घेतल्या, 2-3 महिन्याच्या रजा मंजूर करून दिल्या आणि एवढं केल्यानंतर आम्ही तुमच्याबद्दल एक चुगली सुद्धा सांगितली नाही. आज बोलतोय, काकी समोर साक्षीला आहे. आणि तुम्ही काय गप्पा मारता. तुम्हाला कुठलं हेडमधनं कुठलं काम घेतं ते माहीत नाही. हे काम हा हरिभाऊ सांगायचा. आणि असं करत असताना कुणी माझ्यावरती अनेकदा बोलताल तर माझ्याकडे किती खजिना आहे हे तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला घराबाहेर सुद्धा फिरता येणार अशा गोष्टी मी बाहेर काढीन. लक्षात ठेवा, पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी एकच क्लिप करत होती. त्या पुरंदर तालुक्याच्या कर्मभूमीमध्ये छत्रपती संभाजीराजांनी जन्म घेतलाय. त्या भूमीमधून तुम्ही जिल्हा परिषदेला वाळूचोरांना पाठवणार आहात का, गुंडांना पाठवणार आहात का.
ज्यांनी विनयभंग केला त्यांना पाठवणार आहात का? ज्यांनी मारामाऱ्या केल्या, गुंड बसले त्यांना पाठवणार आहात का? एक सामान्य जनतेच्या सर्वांचे काम करणारा माणूस तुम्ही पाठवणार का? अशी क्लिप फिरत होती. हे लक्षात घ्या मित्रांनो, कोणासाठी असेल ती. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना सांगतो, भविष्य उज्ज्वल आहे, कमळ फुलणार आहे. आमच्या ऋतुजा ताई या ठिकाणी बोलल्या, तुषार दादा या ठिकाणी बोलला, आमचे माऊली वचकर बोलले, माझ्या मित्राचे जे दाजी आहेत साहेब सर, तुम्हाला सांगतो नातीगोती इतकी जपलेत की आमच्या गावातली माणसं नातीगोती सुद्धा माझ्यासाठी फिरणार आहेत. आमचे सेविराज काळाला तुम्ही जलपंचायत पाठवलं, जिल्हा पाठवलं, त्यावेळेस सुद्धा काकांना शब्द दिला होता. आमच्या एका नेत्याला त्यांनी अपमानित केलं होतं, त्याचा बदला म्हणून आम्ही 2,500 ते 3,000 सेविराज काळांना त्या ठिकाणी निवडून दिलं होतं. त्यावेळेस काकांनी जाहीर सभेत सांगितलं या लोकांची आपल्या सर्वांना साथ मिळाली म्हणून आपला झेंडा या पंचायत जिल्हा परिषदेत फडकला. तो झेंडा कमळ या चिन्हाच्या माध्यमातून आपण या तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. आमचे दुसरे उमेदवार आमचे सुधीरप्पा धुमाळ या ठिकाणी काम पाहत आहेत. त्यांनी सांगितलं 90 सालापासून आम्ही PDCC बँकेमध्ये येत होतो, तेव्हापासून आप्पांचे माझे संबंध आहेत. कुठल्याही पक्षात असू दे आप्पा त्यांच्या शेजारी बसवणार, तिथं माझ्याशी गप्पा मारणार. आणि आम्ही फिरत असताना पाहतो की ज्या आई वडिलांना, ज्या माता माऊलींना घराबाहेर पडता येत नाही त्या सुद्धा आप्पांना पाहिलं की आप्पा आहेत आमचे. म्हणजे इतका या माणसाची लोकप्रियता या भागामध्ये आहे. असा माणूस माझ्या जोडला त्या ठिकाणी दिला. मी या ठिकाणी तुम्हाला दुसरं सांगतो, आमचे मनोज डॉक्टर या ठिकाणी काम पाहत आहेत. संपूर्ण दऱ्याखोऱ्यामध्ये आपण आरोग्याचं शिबिर घेतो, डोळ्याचे शिबिर घेतो, जित्या जात्या माणसाचं शिबिर घेतो. पण ज्या आपले कुटुंबाने प्रपंच चालतात त्या जनावरांचं शिबिर कधी आपण घेतलेलं कोणी पाहिलं नाही. पण आमच्या डॉक्टरांनी संपूर्ण खेडेपाड्यात जाऊन त्या ठिकाणी शिबिरं घेऊन त्या मुख्य जनावरांची सेवा केली. त्यांचे आशीर्वाद आमच्या साहित्याला त्या ठिकाणी लाभणार आहेत आणि त्यांना घेऊन बरोबरीनं मतदान घेऊन त्या ठिकाणी आमच्या आप्पांचं बरोबरीनं मतदान घेऊन विक्रमी मतदान जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यांची साथ त्या ठिकाणी आम्हाला हवी. या ठिकाणी अचानक मला उमेद त्यामुळे आमचे दिलीप दादा आहेत, आमचे ताकवले साहेब आहेत, आमचे पिनुशेट काकडे आहेत, आमचे प्रमोद पोमन या ठिकाणी आहेत. थोडंसं माझ्यामुळे तुम्हाला थोडंसं थांबावं लागलं, पण मित्रांनो सरांच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी योग्य तो न्याय मिळेल. मी सरांच्या बरोबर खंबीरपणे त्या ठिकाणी साथ द्यायला कटिबद्ध आहोत. सवाई साध्या साखते तुम्हाला सांगतो, कुंभोशीपासून आपल्या चिवाडीपर्यंत पाहिजे म्हणलं दादा बाटे आहेत, बाबू बाटे त्या ठिकाणी वक्तपणे उभे आहेत, आमचे सुनील खोपडे त्या ठिकाणी वक्तपणे उभे आहेत. माझेही जुने सहकारी त्या ठिकाणी आहेत, त्यांना सारखे सातत्याने दम दिला जातो, तेही त्या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. नारायणपूरपासून तुम्ही सुप्यापर्यंत आला तर आमचे विठ्ठलाबा मोकाशी त्या ठिकाणी आहेत, आमचे चंद्रकांत दादा बोरकर त्या ठिकाणी आहेत. तुम्ही पिंपळेवरून आला आमचा पोमोबाबू आमचा विलास तामाणे त्या ठिकाणी आहेत. पांगाऱ्यातून खाली भारुडे पण आला आमचा भूषण दादा त्या ठिकाणी आहे. परिंच्यामध्ये आला तर आमचा संकेत आहे, आमच्या ऋतुजा ताई आहेत, आमचे आदरणीय धैर्यशील काका इतके आजारी असतात सुद्धा इतके पळतायत. म्हणजे ही माणसं का पळतायत त्याचं आपलं उदाहरण द्यावं लागेल. तिथून इकडं आमचे वीर आमचे दादा आहेत, आमचे माऊली वचकर आहेत, चेअरमन साहेब आहेत, स्वतः आप्पा या ठिकाणी उदाहरण तुम्ही सगळेच आहेत. आमचे बरकडे साहेब त्या ठिकाणी खालच्या भागात काम करत आहेत. मांडकीमध्ये आमचे देशपांडे काका आहेत, आमच्या आनंद तांबे आहेत. म्हणजे कुठेही गेलं तरी माणसं खंबीरपणे त्या ठिकाणी उभे राहतील. माहूरच्या पट्ट्यामध्ये वर गेलं तर आमचा तुषार त्या ठिकाणी काम करतोय. तिथून वर गेलं तर आमचे अनेकचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. आमचे शंकर भाऊ धनावडे या ठिकाणी आलेत, ते सुद्धा त्या ठिकाणी काम करतात. म्हणजे अधिक माणसं त्या ठिकाणी आपल्याला पाहतात. सर्वांना मी या ठिकाणी आता लक्षात घ्या, त्यांच्याबरोबर मी काम केलं पण यांच्या पक्षात नव्हतं, यांची नावं मला माहिती आहेत. आणि खरी सल या ठिकाणी एका मिनिटात मला संपवतो की या माणसाला जर तुम्ही जिल्हा परिषदेला पाठवलं तर हा माणूस 93 ग्रामपंचायतीच्या प्रत्येक अंदाजे कमी जास्त असेल पण 20 ते 25 माणसाला नावानिशी ओळखतो, प्रत्येकाचं काम करतो. हवेलीमध्ये याचं गतगोत्र मोठं आहे. हा तुम्हाला 29च्या आमदारकीला हा माणूस आडवा येईल. तुम्हाला आत्ताच या ठिकाणी त्याला थांबवा. की कोती बुद्धी त्यांच्या मनामध्ये कालवली गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला नाही. कार्यकर्त्यांशी बोलताना व्यवस्थित बोलले नाहीत. एवढे कोण आम्ही सांगितलं की आमच्या विनयला तिकीट द्या, त्याच्या आईला तिकीट द्या, आबांना श्रद्धांजली होईल, पण बिलकुलही त्यांना त्या पद्धतीने भाषण वापरलं नाही, भाषा केली नाही. आणि खऱ्या अर्थानं मी सर्व वीर बिवडी गणाच्या सगळं गटाच्या लोकांना सांगतो, मतदारांना सांगतो की जर आमच्या तिघांचा विजय हा विजय दिलीप बाबा यादव यांना श्रद्धांजली होणार आहे, तेव्हा तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सरांचा हात बळकट करण्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ताकद वाढवण्यासाठी आणि केंद्रामध्ये असणारे आपले नेते त्या ठिकाणी मोदी साहेब
यांच्या माध्यमातून आपला देश फार मोठी महाशक्ती बनते. त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी साथ द्यावी एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि आपण मला मतदान करणार याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही त्या ठिकाणी शंका नाही. निश्चित तुमच्या सर्वांच्या अपेक्षा जिल्हा परिषद गेल्यानंतर खऱ्या अर्थानं मोठमोठी कामं शासन करत असतं, केंद्र करत असतो, पण ग्रामीण भागामध्ये गावाचं गावपण जपण्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, मग त्याच्यामध्ये महिलांच्या शिलाई मशनीपासून ती गट योजना असेल, पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, पशुसंवर्धनची व्यवस्था असतील, जलसंधारणाच्या योजना असतील, कुठल्या डिपार्टमेंटला कुठलं काम करायचं याचा खडा माहीत असलेला हा माणूस तुमच्यासाठी सेवेला तत्पर तयार आहे. एवढीच आपल्याला आमच्या तिन्ही उमेदवारांच्या वतीनं, आमच्या दोन्ही उमेदवारांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज, श्रीराम.